नाशिक मधल्या शरद पवार यांच्या मोर्चाच्या ठिकाणी सध्या शरद पवार मंचावर आलेले आहेत। रोहित पवार सुद्धा या ठिकाणी दिसतात। आक्रोश मोर्चा राष्ट्रवादी तर्फे या ठिकाणी काढण्यात आलेला आहे आणि इथे सगळे नेते दिसतात। अशी विनंती या ठिकाणी करतो। आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित झालात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि माझं प्रास्ताविक थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। आता फक्त 2-3 भाषणं होणार आहेत। त्यामुळे मागच्या सर्व आमच्या शेतकरी बांधवांना बहिणींना विनंती आहे, पुढच्या बाजूला या। जोपर्यंत पवार साहेब इथं बोलत नाही तोपर्यंत आपल्याला जायचं नाही। आपल्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे का नाही? शेवटच्या शेतकऱ्याला विचारतोय, आपल्या मागण्या मान्य करून घ्यायच्यात का नाही या सरकारकडनं? त्यामुळे शेवटपर्यंत आपण सर्वजण थांबूया। शेतकऱ्याचा 7-12 एवढा कमी आवाज चालणार नाही। शेतकऱ्याचा 7-12 आमच्या शेतकऱ्याला कर्जमाफी, कांद्याचा भाव, द्राक्षाला भाव। हॅलो हॅलो चेक हॅलो 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 सर्वांनी जरा शांतता बाळगा, सर्वांनी शांतता बाळगा। हा मोर्चा आहे, हा मोर्चा आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली निघालेला आहे। तुमचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवायचा आहे। आज जालन्यामध्ये प्रचंड पाऊस पडतोय आणि जालन्याचा आणि महाराष्ट्राचा प्रतिनिधित्व करणारे ज्यांनी कोरोनाच्या काळामध्ये ऐतिहासिक काम केलं ते राजेश टोपेंना सांगतो, आपण या ठिकाणी मोर्चाला संबोधित करावं। आपल्या सर्वांचे नेते आदरणीय शरद पवार साहेब यांच्या बाबत आपल्याला एक माहिती आहे की पवार साहेब एक व्यक्ती नसून एक विचार आहे, एक विचारधारा आहे आणि त्यामुळं सबंध आयुष्यभर त्यांनी